गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। बदलापूर शहराला आता टाटा पॉवरचा वीज पुरवठा होणार आहे। राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कुळगाव बदलापूर नगर परिषद येथील कात्रप येथील क्रीडा संकुलाच्या जागेवर 4 एकर जागा ही टाटा पॉवर वीज कंपनीला देण्यास आरक्षण बदलास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे बदलापूरकरांची वाढलेली विजेची मागणी टाटा पॉवर कंपनी पूर्ण करणार असून यामुळे बदलापूरकरांना या पुढील काळात वीज संकटाचा कोणताही सामना करावा लागणार नाहीये। राज्य मंत्रिमंडळानं घेतलेल्या या निर्णयाबद्दल आमदार किसन कथोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बदलापूरकरांच्या वतीने आभार व्यक्त केले। टाटा पॉवरच्या स्विचिंग स्टेशनसाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेची कात्रप येथील मोहपाड्याजवळील 4 एकर जागा बदलापूर नगरपालिका हस्तांतरित करणार मिळावी यासाठी आमदार किसन कथोरे हे गेल्या 2 वर्षांपासून प्रयत्नशील होते। मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महत्त्वपूर्ण विषयाला मान्यता मिळाल्यानंतर सर्व प्रक्रिया पार पाडून ही जागा टाटा पॉवर कंपनीला हस्तांतरित करून या जागेवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे। बदलापूर शहराची लोकसंख्या खूप मोठ्या झपाट्याने वाढते। आज बदलापूर शहर हे वेगळं उभं राहते। अशा या शहराला विद्युत पुरवठा करताना खूप कसरत करायला लागत होती। आपल्या शहराला असलेला लोड हा जो ठरवून दिलेला असतो त्याच्यापेक्षा खूप पुढे आपण गेलेला आणि त्यामुळे एमएससीबीचा नेहमी आपल्याला त्रास होत होता। यासाठी टाटा कंपनीचा वीज पुरवठ्याचा आपल्याला सप्लाय व्हावा अशा प्रकारची मागणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्ही केली होती आणि त्याला आज यश आलं। 4 एकर जागा ही टाटा कंपनीला देण्याचा एक रिझर्वेशन जे होतं त्यात बदलून बदलापूरसाठी टाटा कंपनीला एक हक्काची जागा होऊन जाईल। जे रितसरपणे त्याची प्रोसिजर असेल ती पूर्ण होईल। पण आजच्या कॅबिनेटमध्ये बदलापूरचा हा निर्णय होऊन बदलापूरला खूप मोठा विजेच्या बाबतीतला दिलासा मिळाला। मुंबईनंतर टाटा कंपनीचा सप्लाय फक्त आणि फक्त बदलापूर शहराला होतोय। याचं बदलापूर शहराच्या वतीने नगराध्यक्ष रुचिता घोरपडे आणि आम्ही सगळेजण मनापासून स्वागत करतो। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।